जनतेचा बुलंद आवाज म्हणजे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज। नमस्कार, मी मृणाली जाधव। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर पाहूया यासाठी बोलवले आहे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख विपुल उबारे यांनी माझ्यावरती जी काही न्यूज चॅनलला पलटवार केला त्याला मी आज उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आपणाला बोलवलं आहे। खरं तर विपुल उबारेवरती मी बोलणे इतका तो मोठा नाहीये किंवा त्याची राजकीय लायकी सुद्धा नाहीये। विपुल उबारे हा युवा जिल्हा प्रमुख स्वतःला समजतो, परंतु शिवसेनेच्या घटनेमध्ये त्याचं जे पद आहे ते युवा अधिकारी जिल्हा असं त्याचं ते पद आहे। खरं सांगायचं म्हटलं, त्यांनी म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये की रमेश मोरेंना मानसिक आधाराची गरज आहे। मी या ठिकाणी सांगतो की त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं। रमेश मोरेला मानसिक आधाराची गरज आहे की विपुल उबारेला मानसिक आधाराची गरज आहे, त्यांनी त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। त्याचं कारण असं की विपुल उबारे हे नेहमीच प्रसिद्धीसाठी किंवा सोशल मीडियावर प्रकाशित होण्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊन वाटेल त्या व्यक्तींवरती नेहमी ते बोलण्याचा प्रयत्न करतात। मी विपुल उबारेंना या ठिकाणी सांगतो की तुम्ही आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचं राजकीय क्षेत्रामध्ये साधं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्ही झालेलं नाहीत किंवा राजकीय सदस्य होण्यासाठी कधी उमेदवारी अर्ज सुद्धा आपण भरलेला नाही। त्यामुळे आपण आपली राजकीय पात्रता, राजकीय योग्यता बोलून आपण टीका करावी। त्याला नेहमीच अशी टीका करून सन्माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांचं मन जिंकायचं असतं आणि सोशल मीडियावरती किंवा फेसबुकवरती, ट्विटरवरती किंवा बॅनरबाजी करून त्याला एक प्रकाश झोतामध्ये येण्याचा तो केवळवाना प्रयत्न करत असतो। त्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की रमेश मोरे यांनी युटर्न मारण्याचा प्रयत्न केला। विपुलजी उबारे, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की मंगळवारी माझा महाराष्ट्र राज्याचे आदर्श उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे। राहिला प्रश्न त्या दिवशी सुतारवाडीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष खडतर असतील, उपसरपंच सुजित सकपाल असतील, सर्व सदस्य आम्ही त्या ठिकाणी सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो। परंतु त्या ठिकाणी आमचा यथोचित चांगला सत्कार स्वागत करण्यात आला आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करणार हे निश्चितच होतं। त्यामुळे त्यांनी टाकली शाळेचा आम्ही देखील आदराने स्वीकार केला। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुनील तटकरे साहेब असतील, आदितीताई तटकरे असतील मंत्री महोदय, त्याचप्रमाणे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे असतील, ऍडव्होकेट राजू साबळे असतील, यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रवेशाची तारीख निश्चित झालेली आहे। विपुलजी उबारे या कार्यक्रमाचं साक्षीदार व्हायचं असेल तर आपण त्या ठिकाणी यावं असं आपल्याला या ठिकाणी मी आमंत्रण देतो। तिसरा मुद्दा राहिला, त्यांनी सांगितलं की शेतकरी कामगार पक्षातून ते शिवसेनेमध्ये आले, शेतकरी कामगार पक्षाचे झाले नाहीत तर ते शिवसेनेचे झाले नाहीत, ते राष्ट्रवादीचे कसे होणार? विपुल उबारे, शिवसेनेमध्ये राष्ट्रीय ज्यावेळी मी शेका पक्षामध्ये होतो त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला या मानगावातल्या संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे। राहिला प्रश्न शिवसेनेमध्ये, मी ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी विपुल उबारेंना असं का वाटलं नाही की हा शेका पक्षाचा झाला नाही, आपला हा शिवसेनेचा का होईल? त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही आणि त्यावेळी हा सवाल का उपस्थित केला नाही? आता मी या ठिकाणी एवढंच सांगतो की शेका पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादीमध्ये जातोय, मी ज्या पक्षामध्ये जातो त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आदितीताई तटकरे मंत्री महोदय पालकमंत्री होत्या, त्याचप्रमाणे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्यावरती रमेश मोरेंनी टीका केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विसरले नाहीत। मी या ठिकाणी सांगतो त्यावेळी मी निश्चितपणे विरोधी पक्षामध्ये होतो, त्यावेळेची जी माझी भूमिका होती ती स्पष्टपणे मांडण्याचा मी त्यावेळी प्रयत्न केलेला आहे। पण विपुलजी उबारे, तुम्ही हे विसरू नका की तुम्ही ज्या वेळेला भरतशेठ गोगावले
हे जेव्हा उद्धव गटातून गुवाहाटीला गेले त्यावेळेला तुम्ही फेसबुकवरती सोशल मीडियावरती भरत शेटना एकेडी मध्ये गद्दार काय 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 बोलले त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत. ते योग्य वेळी मी योग्य वेळी आपल्याकडे सादर करीन. त्यामुळे हेच जर का स्क्रीनशॉट आणि त्यावेळी विपुल उभारे यांनी केलेलं वक्तव्य आणि ट्विटरवर टाकलेले पोस्ट या जर का भरत शेटना पुन्हा एकदा जर शिवसैनिकांनी दाखवलं तर या विपुल उभारेला रायगडच्या टकमक टोकावरना भरत शेट खाली ढकलल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. राहिला तिसरा प्रश्न की रमेश मोरे युटर्न करतात काय डील अपुरा राहिला की काय असा संभ्रम तो लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. विपुलजी उभारे उद्धव गटामध्ये तुम्ही असताना शिवसेनामध्ये भावनामध्ये गेलात तिथे गीते साहेबांचं आशीर्वाद घेऊन युवा सेनेचा जिल्हा प्रमुख पद तुम्ही घेऊन आलात. त्यावेळेला तुमची मीटिंग पनवेल मधल्या जैवन हॉटेलमध्ये विकास शेठ बरोबर कशी बरे झाली तिथं काय डील झाला हे तुम्ही जर सांगितलं शिवसैनिकांना तर ते बरं होईल. विपुल उभारे तुम्हाला यापुढे सांगून ठेवतो तुम्ही जर का माझ्या वाटेला गेला किंवा तर यापुढे याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जसा तसा उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. शिवसेनेमधील माणगाव तालुक्याचे तालुका प्रमुख ऍडव्होकेट मानकर साहेब यांनी माझ्यावर पत्रकार घेऊन या ठिकाणी सांगितलं गेलं की रमेश मोरे पदाधिकाऱ्यांवरती बोलाल किंवा माझ्यावरती बोलाल तर तुमचं जीवन अंधारमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मानकर तुम्हाला एवढंच सांगतो इथे काही कोणाची मोगलाई लागलेली नाही. हे लोकशाहीचं राज्य आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबले आहेत हे मानकरांनी विसरता कामा नये. खरं तर मानकर यांच्याकडे कोणतेही नेतृत्व किंवा कर्तृत्व नसताना फक्त ऍडव्होकेट राजू साबळे यांच्या पुण्याईमुळे ते तालुका प्रमुख पद त्यांना मिळालेलं आहे हे त्यांनी विसरता कामा नये. खरं तर ते ज्या गावामध्ये राहतात ज्या ग्रामपंचायतीमध्ये राहतात आज पक्षाचा तालुका प्रमुख आहे त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल होतात. याचा अर्थ काय त्यांना एवढं समजतं तुमची नैतिक जबाबदारी आपण समजून आपण तालुका प्रमुख पदाचा तात्काळ राजीनामा द्या